नाव वेगवेगळ्या क्षेत्रात उजागर करणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखतीचं ते सदर आम्ही चालू ठेवलेलं आहे गेले वर्षभर. त्यात आज आम्ही आहोत श्री संजय क्षेमकल्याणी या कलावंतासमवेत. त्यांनी मराठी नाटक, मराठी एकांकिका, मराठी चित्रपट, मराठी सिनेमांचे, नाटकांचे आणि मालिकांचं संकलन, एडिटिंग ज्याला त्यांच्या भाषेत म्हणतात, शिवाय जाहिरात संस्थांसाठी कामं, त्याचं एडिटिंग, असं विविध स्वरूपी काम करून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. ते एक नवी मुंबईकर असल्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. त्यांच्या या विविध चतुरस्त्र कामगिरीचा एक उहापोह करावा, वेध घ्यावा, माझ्या अनेक दिवस मनात होतं. अनेक दिवस आपण हा प्रयत्न करत होतो. तो योग आज जुळून आलेला आहे. संजयजी, आमच्या या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. आपले नवे शहर या दैनिकाचे उपसंपादक श्री राजेंद्र गर्ग साहेब आज माझी मुलाखत घ्यायला आले, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार संजयजी, खूप बरं वाटलं आपल्याला भेटून. मला सांगा, हा तुमचा दीर्घ कला प्रवास आहे. आपण मूळचे नाशिककर आहात. आपलं जन्म आणि आपलं बालपण आणि आपलं महाविद्यालयीन शिक्षण सारं मुंबईत झालेलं आहे आणि नंतर गेली 25 वर्ष आपण नवी मुंबईकर आहात, याचा आम्हाला अभिमान आहे. हा सगळा कला प्रवास कसा सुरू झाला, तुमच्या शालेय जीवनाबद्दल सांगा. आणि नाटक, एकांकिका, अभिनय या क्षेत्रात तुमचं पहिलं पाऊल कसं आणि कुठे पडलं? थोरा मोठ्यांच्या ओळखी कशा झाल्या? सुधाकर करबांकर असतील किंवा नाट्यसृष्टीतले दिग्गज कलावंतांचा तुमचा नित्यनेमाने संबंध आलेला आहे, तर त्याची सुरुवात कधी आणि कुठे झाली त्याच्याबद्दल आपण जरा सांगा. सर्वात प्रथम मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती देतो. माझा जन्म मुंबईतलाच आहे. सायन हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला आहे आणि माझे वडील इथे पंतनगर घाटकोपरमध्ये राहत होतं. नॅचरली तिथे राहत असल्यामुळे शाळा जवळच घराच्या, मराठी मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल, त्या शाळेमध्ये माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. पुढं मी सुमया कॉलेजमध्ये गेलो. नेमकं काय करायचं ठरलेलं नव्हतं. तोपर्यंत काही नाटकाची आवड वगैरे असं नव्हतं, पण शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये मी नेहमी भाग घ्यायचो. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असेल, अभिनय स्पर्धा असेल किंवा मग इतर काही गोष्टी. त्या काळामध्ये गणेशोत्सव असायचे, वेगवेगळ्या चाळींचे वेगवेगळे गणपती असायचे, सार्वजनिक गणेशोत्सव असायचे, तिथे नाटक व्हायचं. त्या काळामध्ये रस्त्यावरती सिनेमे दाखवायचे. रस्त्याच्या मध्ये बरोबर असा पडदा टाकायचा. एका बाजूला प्रोजेक्टर असायचं, महिलांसाठी एका बाजूला, पुरुषांसाठी एका बाजूला. जनरली जिथं प्रोजेक्टर असायचं तिथं महिलांना बसवायचे, कारण पुरुष सारखे मध्ये मध्ये उठतात बिटतात, ते प्रोजेक्टरच्या मध्ये यायचं आणि आम्ही उलट्या बाजूला बसायचो. आमच्याकरता उलट्या बाजूला सोय असायची, पण तिथे मात्र चित्र उलटच दिसायचं. म्हणजे इकडे जर अमिताभ बच्चन उजव्या हाताने मारामारी करत असेल तर तिकडे तो डाव्या हाताने, किंवा अमिताभ बच्चन अक्षरं उलटी यायची. गंमत होती त्या काळात. म्हणजे बिल्डिंग मिळून 5 बिल्डिंग मिळून एक सार्वजनिक पूजा असायची. मे महिना आणि सुट्टी याच्यामध्ये तिथे खूप पूजा व्हायच्या आणि खूप सिनेमे वगैरे असायचे. गणेशोत्सवात नाटकं असायची. ती बघायला आम्ही अगदी चाळण जायचो, कुठेही असायचो. त्यावेळेला आम्ही बोर्ड शोधायचो, आज कुठे पूजा आहे का रे, पाट्या लागलेल्या असायच्या. आज सार्वजनिक गणेश, आजचं रात्री भव्य आकर्षण जंजीर, खूप काळ असायचा. मग तिथे जागा मिळावी म्हणून आम्ही घरनं सतरंजा, गोंडपाट जे काय मिळायचं ते आम्ही तिथे जाऊन बसायचो, जागा पकडायचो. ते चित्रपट कधीतरी मग एखादं रीळ आलेलं नसायचं, ते दुसरीकडे कुठेतरी शो चालू असायचा. मग तिकडनं ते रीळ घेणार, हे पहिलं रीळ आणखी तिसरीकडे जाणार. असं तो काळच म्हणजे खूप वेगळा होता. आणि मग मी शाळेमध्ये नाटकं वगैरे नसायचे, पण अभिनय स्पर्धा वगैरे असायच्या, ते मी करायचो. नकला मी फार उत्तम करायचो. म्हणजे शिक्षकांच्या किंवा चाळीमध्ये आमची जी माणसं असायची त्यांच्या नकला करायचो. माझे काका, इतर बहिणी किंवा कुठेतरी काहीतरी एखाद्या नटाची नक्कल करायची. अशा नकला मी खूप करायचो. तर कोणाला तरी असं वाटलं असेल की माझ्यामध्ये कलाकार दडलेला आहे. आम्ही तसं, माझे आजोबा होते ते मुरलीधर भट क्षेमकल्याणी, ते
नाशिकला असतात. आमचं घर आहे, वाडा आहे तिथे. आम्ही म्हणजे आजोबा भिक्षुकी करायचे, मीही अजून करतो भिक्षुकी. पण जे वंशपरंपरागत चालू आहे त्यांच्याकडे आजही मी गणपतीच्या पूजा सांगायला जातो. काय सांगता अजूनही? अजूनही. किती वर्ष हे करताय तुम्ही? मी जवळजवळ आता म्हणजे 7व्या-8व्या वर्षी मी पहिली पूजा सांगितली असेल. ती आज तागायत मी सांगतोय. म्हणजे त्यावेळेला माझे वडील प्रीमियर कंपनीत नोकरी करायचे. सिकेपी लोकांचे आम्ही कुलोपाध्ये आहेत, त्याच्यामुळे सगळे सिकेपी लोकांचं कार्य वगैरे म्हणजे त्यावेळेला त्या नामावळी असायच्या. आमच्याकडे काही कार्य वगैरे असायचं तर ते नामावळी असायच्या. म्हणजे आमच्या त्या नामावळीमध्ये मी बाजीप्रभू देशपांडेची सही पाहिलेली आहे. म्हणजे वंशपरंपरागत धंदा आहे. आता माझ्या पुढची पिढी शिकतील का नाही माहिती नाही, पण शेवटपर्यंत मी करतोय, अजूनही करतोय. सिलेक्टेडच लोक आहेत ज्यांच्याकडे मी 30-40 वर्ष गणपतीच्या पूजा सांगायला जायचो, ते अजूनही जातोय. पण म्हणजे त्याच्या पुढे मी फारसं हे नाही. मी अभिषेक वगैरे करतो. आजही मी संकष्टी चतुर्थी असेल किंवा अंगारकी असेल तर कितीही हे असू द्या, शूटिंग असू द्या, मी अभिषेक पहाटे 4ला उठून अभिषेक पूर्ण करूनच जातो. देवाची पूजा केल्याशिवाय मी कधीच बाहेर पडत नाही घरातनं. दौऱ्यावर असेल तर मग काही प्रश्न नाही आहे. तर जेव्हा अशी आवड निर्माण होती तेव्हा माझे काका बिका म्हणायचे तू का जात का नाही या क्षेत्रामध्ये. पण तेव्हा असं एवढं आकर्षण वगैरे नव्हतं. म्हणजे आता जे आकर्षण आहे नवीन पिढीला की व्यवसायात जायचं, नाव कमवायचं वगैरे, तसं त्यावेळेला आकर्षण नव्हतं. लोक हौस म्हणून काम करायचे आणि मग हौसेमध्ये काम करता करता उपजीविकेचं साधन म्हणून त्याच्याकडे बघायला लागले आणि ते नाटकात काम करायला लागले. काही स्थिरावले, काही नावारूपाला येत गेले, काही नामशेषही झाले. तर तो खूप मोठा इतिहास आहे. पण मला सांगा, रंगभूमीवरचं पहिलं पाऊल म्हणजे एकांकिका स्वरूपात? हा, एकांकिका मी करत होतो. राज्यनाट्य स्पर्धेची नाटकं करत होतो. त्या काळात खूप वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. म्हणजे जसं हिस्क स्पर्धा असायची, नंतर पुरुषोत्तम करंडक पुण्याला असायचा, नंतर कल्याणच्या स्पर्धा असायच्या. वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या ठिकाणी, जसं चेंबूरला आपल्या शांताजोग त्यांच्या नावानं स्पर्धा असायची. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये स्पर्धा असायच्या. तेव्हा मी तिथे आम्ही भाग घ्यायचो. आता मी काही ठिकाणी कॉलेजमध्ये जजेस म्हणून झालो. जसं मुंबई युनिव्हर्सिटी ज्या दरवर्षी कॉलेजच्या हे घेतात त्यांचा उत्सव असतो, त्या उत्सवात दरवर्षी मी अख्ख्या महाराष्ट्रभर जज म्हणून जातो. मला काही नवीन बघायला मिळतं. तसं तो आमच्या वेळचे विचार आणि आताच्या पिढीच्या वेळचे विचार आहेत. पण सादरीकरण साधारण तसंच असतं. फक्त आमच्या वेळेला काही साधनं उपलब्ध नव्हती, ती आता त्यांना खूप ॲडव्हान्स झाल्यामुळे साधनं इझिली अवेलेबल व्हायला लागली. या एकांकिकांत काम करता करता तुम्हाला दूरदर्शन, हा, मग त्यावेळेला दूरदर्शन तुम्हाला कबाड उघडी झाली. हो, एकच दूरदर्शन होतं चॅनल, एक तर मराठी दूरदर्शन किंवा दिल्ली नॅशनल. मग तिथे आम्ही दूरदर्शनला जायचो. आकाशानंद त्या काळामध्ये ज्ञानदीप नावाचा एक कार्यक्रम होता, खूप फेमस होता. त्याच्यात कुठं काम करायला मिळायचं का म्हणून मग ते आमच्यातलेच काही लेखक मित्र होते, दत्ता सावंत होते, विनोद अडप होते, ते आम्हाला काही काही लिहून द्यायचे. मग आम्ही ते जाऊन दूरदर्शनला हे करून ते पास करून घ्यायचो आणि मग ते नाटकात कामं करायचो. आकाशानंद माध्यम एकच, नाटक कार्यक्रम कुठलाही असो. त्या काळात तुम्हाला नाटक त्या दूरदर्शनवरच्या अनेक मालिकाही मिळाल्या असतील. मालिका मिळाल्या. दूरदर्शनची अर्ध्या तासाची नाटकं असायची. मग गजरा असायचा. त्याच्यामध्ये मी काम करता करता मग थोडंसं लोकांना चेहरा परिचित झाला. म्हणजे त्या काळात दूरदर्शनला केलेली नाटकं ते लोक आजही आठवणीनं सांगतात. विकत घेतला पती केलं, वेगळं व्हायचंय मला मी केलेलं आहे. नंतर मला आता भरपूर मोठी नावं आहेत. मला हिंदी मालिका पण मिळाल्या नंतर. हा, तो मालिका नंतर मिळाला. पण नंतर मी हळूहळू या क्षेत्रात स्थिरावलो नव्हतो. साईड बाय साईड मी माझं कॉलेजमध्ये पूर्ण शिक्षण नाही झालं. मी नंतर मग मशीन डिझायनिंगमध्ये शिकलो. मग मी थोडंसं आठवतो तुम्हाला, तुम्ही नवी मुंबईतल्या भारत बिजली कंपनीची ठाणे बेलापूर मार्गावर येते, तिथेही 2 वर्ष काम केल्याचं मी ऐकून आहे. हो, तिथं मी लिफ्टचं डिझायनिंग करायचो. अरे वा.
2 वर्ष मी तिथे काम ते क्षेत्र, हे अभिनय हा, क्षेत्र, ते- एडिटिंग म्हणजे वेगळं. हे नाटक काम करणं ही माझी त्यावेळची हॉबी होती. म्हणजे तो ते काही व्यवसाय म्हणून उत्पन्नाचं पैसे साधन नाही, पण साधन. उत्पन्नाचं साधन करता काहीतरी हो, पाहिजे ना. बरं त्यावेळेला जबाबदाऱ्या नव्हत्या, लग्न झालेलं नव्हतं, आई वडील तसे समर्थ होते, वडील प्रीमियरला नोकरी करायचे आणि भिक्षुकी करायचे. तर मी सुद्धा त्यांच्या शिबिरामध्ये म्हटलं जरा प्रशिक्षण घेऊया म्हणून मी त्या सुद्धा त्यांच्या शिबिरात शिरलो आणि तिथे मला खरं नाटक काय असतं ते उमगलं. ते उमगलं तिथं. म्हणजे आम्हाला त्यावेळेला शिकवायला यायचे भारबा केळकर यायचे, श्रीधर राजगुरू यायचे, ती मोठी नाव आहे. खूपच. पुरुषोत्तम दारवेकर यायचे, कुमुदताई चासकर यायच्या, रत्नाकर सुरतिका क्षेत्रातली बडी नावं सगळी. बडी नाव. नवनाट्य रत्नाकर मतकरी यायचे, सुलभाताई देशपांडे यायच्या, नंतर नेपथ्याकरता रघुवीर तळाशीकर यायचे. जे आम्हाला म्हणजे ते शिबिर जे असायचं ते फक्त अभिनय असं नसायचं. अभिनय, दिग्दर्शन, संगीत, मेकअप, ह्या सगळ्या ज्या नाटकाला पूरक अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यातले नामवंत त्यावेळेचे दिग्गज, म्हणजे आताच्या पिढीला कदाचित ते नावं आठवणारही नाही, पण जाणकार होते, खूप मोठी मोठी नावं होती त्यांची. त्यांच्याकडनं आम्हाला अगदी करेक्ट प्रॉपर शिकायला मिळायचं. म्हणजे आत्ताच्या जेव्हा मी काही शिबिरात मी जातो काही शिकवायला, पण महाराष्ट्र शासन जे करतं मी वेगवेगळ्या गावी जातो, पण आत्ता अलीकडची जी शिक्षण पद्धती आहे ती मी काही ठिकाणी जस्ट सहज म्हणून गेलो बघायला, मला वाटत नाही ते खरं प्रशिक्षण असावं. काही संस्था नामांकित आहेत, त्या घेतातही आहे. आमच्याच पिढीतले काही लोक आहेत तेही नाट्य शिक्षण घेत आहेत, पण उत्सुक जे प्रशिक्षण जे मुलं घेतात त्या नावाखाली जे चालतं ते जरा किळस आणण्यासारखं आहे. पण एखादा मुलगा कुठल्या तरी एका शिबिरामध्ये जॉईन होतो आणि लगेच तो मास्टर झाल्याच्या आविर्भावात लगेच अभिनय सम्राट आणि शिबिर भरवतो. तिथे बरेचसे लोक काही फसलेलेही आहेत, काही लोकांची फसवणूकही झालेली आहे. पण मला असं वाटतं कलाकार उजत असावा लागतो. त्याला घडवण्याकरता मात्र या सगळ्या गोष्टी पूरक आहेत. त्याला त्यातलं काय आहे, रंगमंचावरती उभं कसं राहायचं, लाईट कसे घ्यायचे, पाठांतर कसं आहे, भाषा कशी बोलावी, उच्चार कसे बोलायचे, मला वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेत असतील. आता मला असं वाटतं सिरियलच्या माध्यमातून शिक्षण होत असेल. कॅमेरा घेतात आणि मग तुम्ही हे करा. तेव्हा उत्स्फूर्त नाट्यविष्कार असायच्या. आम्ही जेव्हा एकांकिका स्पर्धा किंवा राज्य नाट्य स्पर्धेत भाग घ्यायचो त्यावेळेला खूप स्पर्धा पण असायच्या. सुधीर दामलेंची एक नाट्य दर्पण नावाची एक खूप गाजलेली एकांकिका स्पर्धा होती. त्याच्यामध्ये व्यावसायिक कलावंत सुद्धा काम करायचे आणि कल्पनायक आविष्कार अनेक, म्हणजे एक विषय द्यायचा आणि तो विषय सगळ्या संस्थेला एकच, मग त्यांनी त्यांच्या यांनी विचारांनी ती सादर करायची, लिहायची आणि कलावंतांनी ती सादर करायची, असा तो प्रकार होता. खूप छान प्रकार होता. हे सगळं करताना तुम्हाला दामिनी, कुसुम, कसोटी जिंदगी अशा चांगल्या चांगल्या मालिका मिळाल्या. तेवढंच नाही तर तुम्ही CID सारखी जी शिवाजी साठवांनी जवळपास मला वाटतं 20 वर्ष जी मालिका गाजली आणि सगळ्या रहस्यमय मालिकांमध्ये जी सरताज वगैरे मानली जाते आणि आबालवृद्धांच्या हृदयाचा भाव करणारी मालिका, त्यातही तुम्ही काम केलं. हा सगळा प्रवास कसा झाला? मी CID मध्ये पायलट एपिसोडलाच होतो. पायलट एपिसोडलाच मी जे CID होते त्यातला मी एक होतो. एका दया दरवाजा तोड होतं. मी पहिला त्याचा हे होतो आणि 3-4 लोक होते त्यातला मी एक होतो. आणि पहिला एपिसोड जेव्हा पहिले सीन झाले, मला शिवाजी साठमच तिथे घेऊन गेला होता. म्हणजे त्यावेळेला आम्ही खूप मित्र होतो. माझ्याही पहिल्या जेव्हा मी प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून काम करत होतो तेव्हा आम्ही जी एक रिश्ते नाते म्हणून नॅशनल नेटवर्कला जी सिरियल केली होती तेव्हा त्याच्यामध्ये शिवाजी साठवांनी मला वाटतं बहुधा पहिल्यांदा काम केलं होतं. मग त्याची ओळख झाली, मग छान मित्र झालो. मग शिवाजी साठवनी माझं नाव तिकडे सजेस्ट केलं. CID साठी असा प्रवास आहे. तर मी तिथे काम करत असताना एका सीनला मी तो पुस्तक चाळता जाता, म्हणजे एका गुन्ह्याचा तपास करत असताना पुस्तक चाळता जाता अशी सवय असते त्या कॅरेक्टरला. त्याच्यामध्ये ते त्याचं सायनाईड लावलेलं असतं त्या पानाला, विष लावलेलं असतं. ते माझ्या तोंडात जातो आणि मरतो. आता BP सिंग त्यावेळेला दूरदर्शनला माझी ओळख होती. ते दूरदर्शनला कॅमेरामन म्हणून काम करत होते. म्हणजे त्यावेळेला बरेच होते, जसं प्रथमेश सावंतची ओळख माझी तिथंच झाली.
आणि त्यांनी म्हणाला अच्छा अच्छा तू आहे क्या, चल आज आ जा. काम झालं म्हटलं. तोपर्यंत माझं काम त्यांनी बघितलं होतं नव्हतं मला माहित नव्हतं, पण दूरदर्शनवरती मी येणारा नेहमीचा खिलाडी आहे. का आम्ही विनय आपटे वगैरे आम्ही कुठेही ऑफिसमध्ये जाऊन भेटायचो. अरुणा जोगळेकर असतील, तिथे बऱ्याचशे लोक होते तिथे. त्याच्यामुळे आमची सगळी नेपथ्यवाले जे लोक त्यांच्या बरोबर सुद्धा आमच्या ओळखी असायच्या. आमचं घरच होतं, कॅन्टीनला बसणं, चर्चा करणं, तालमी करणं, ते घर असल्यामुळे सगळे ओळखत होते. पण हा हे बंद करतो मी जानता हूँ यार, तू आता है ना दूरदर्शन में, अच्छा अच्छा तू ये रोल करने वाला है क्या, कर. आणि तो पहिला सीन झाल्याच्या नंतर एकदम तो मला अरे यार तुला मी फुकट घालवला. कोण म्हणाला? बीपी सिंग म्हणाला की पहले एपिसोड में तेरे को मार दिया यार. अच्छा. अरे नहीं यार तू मेरा रनिंग का एक्टर है, तेरे मार डाला. शिवाजी को म्हणाला तू तू बोलना चाहिए ना मेरे को, अच्छा एक्टर है करके. मैं देखता था काम है इसको तो पहले एपिसोड में. तर मी म्हटलं तो ये अभी एक ही सीन हुआ है तो मेरे को निकाल दो ना. तो ते बोले नहीं नहीं अभी मेरे को दोबारा शूट नहीं करेंगे, मैं इसको रहने दो, लेकिन तेरे को आगे मैं और अलग अलग कैरेक्टर में देता हूँ. असं म्हणून मी जवळजवळ 10-15 गोष्टी केल्या त्याच्यामधल्या. माझ्याकडे आता सुदैवानं त्याचा रेकॉर्ड नाही आहे, काही VHS वरती आहेत, पण आता VHS मशीन अवेलेबल नाही आहे, नाहीतर त्याच्या सीड्या बिड्या करून मी ठेवल्या असत्या. पण त्या युट्यूब वरती पहिला एपिसोड आहे बरं का. बरं, ज्यात तुम्ही रोल केला, ज्याच्यामध्ये मी रोल सायनाईड लागतात, सायनाईड लागतात, त्याच्यामध्ये आनंद जोग पण होता. आणि मग पण माझी तत्पूर्वी प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून काम करत होतो तिथेच. नाही, मी ऍक्च्युली मी जेव्हा कलाकार म्हणून काम शोधायला जायचो तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की कॉन्सेप्ट कम्युनिकेशन म्हणून एक संस्था आहे, ते दिल्ली दूरदर्शन करता एक सिरियल करते, रिश्ते नाते नावाची. किती सालची गोष्ट असेल? तरी 79-80 सालची गोष्ट असेल. तर तू बघ तिथे काही काम मिळतं का म्हणून मी भेटायला. संतोष बल्लाळ नावाचा एक माणूस होता, त्याच्याबरोबर माझी ओळख झाली. कालांतराने आम्ही खूप छान मित्र झालो. मग त्यांनी मला सांगितलं की रोल तसं काही नाही आहे, पण मला प्रोडक्शनला एक माणूस हवा आहे. तर मी म्हटलं प्रोडक्शन काय असतं, तर तो मला म्हटलं प्रोडक्शन म्हणजे सगळी अरेंजमेंट करायची. म्हटलं हा म्हणजे जे आम्ही नाट्य स्पर्धेला, एकांकिका स्पर्धेला थिएटर बांधणं, हे करणं, मेकअप करणं, म्युझिक वाजवणं, कपडे सगळं तसंच करायचं ना, व्यवस्थापन ना. हा ठीक आहे मी करतो. मला म्हणलं काय याच्यामुळे तुझ्या ओळखी होती आणि मग तू हळूच सांगू शकतो लोकांना की मी पण कलावंत आहे, मग तुला कामं मिळतील. म्हटलं असं नाही, असं जेऊया. म्हणून मग मी प्रोडक्शन गेलो. पुढे मला ते छान वाटायला लागलं की एखाद्या याचं पुढे मला नंतर मग कंटाळाही यायला लागला, कारण तो थँकलेस जॉब आहे. म्हणजे कितीही तुम्ही काम करा, किती व्यवस्था ठेवा, कोण ना कोण तरी खुसपट काढतो, भांडण काढतो. म्हटलं चला हे थँकलेस जॉब आहे आणि माझ्यासारख्या गरम डोक्याच्या माणसाला ते काही जमणार नव्हतं. पण त्या याच्या दरम्यान पोस्ट प्रोडक्शनच्या वेळेला जेव्हा आम्ही संकलन त्याचं मालिकेचं संकलन करायचे आफाक हुसेन, आणि त्या काळात ते खूप मोठे संकलन होते. त्यांनी पंकज पराशरचे त्या करमचंद नावाची काळात खूप एक गाजलेली सिरियल होती, जासूसी मालिका. जासूसी मालिका. नंतर मग त्यांचं जलवा नावाचं एक पिक्चर, अर्चना पूर्ण, नासिरुद्दीन शाह. तर ते खूप त्या काळात बिझी होते. पण मला संकलन आवडायला लागलं होतं, बघायचो मी. कारण मुळात मी नाटकात काम केलेला माणूस होता, दिग्दर्शन केलेलं होतं, एकांकिका स्पर्धेचं तर मला त्या अनुषंगानं होतं. मी व्यावसायिक नाटकामध्ये बऱ्याच कामं केलेली आहेत. म्हणजे पण सुरुवातीची काही नाटकं मला. तुम्हाला आवडत होता तसं? बोला. नोव्हेंबर निर्माता दिलीप लक्ष्मण पाटील याचं सुद्धा तुम्ही एक व्यावसायिक नाटक दिग्दर्शित पण केलं आणि अभिनय पण केलेला आहे. मला वाटतं कुणीतरी आहे तिथं. हो, पूर्वी मी सिडकोमध्ये सिडकोच्या ज्या इंटरनल स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये मी नाटक बसवायला यायचो. सिडको आर्टिस्ट कंबाईन. सिडको आर्टिस्ट कंबाईन. माझे मित्र होते तिथे बरेचसे काम करणारे. सुनील तांबे आहे, नंतर करत कोण नामदेव करत नाही, नामदेव भगत, भजन ज्ञानेश्वर भोईर, बाळ साळवे जो आता मध्ये वाढला. तर ती सगळी माझी दोस्त मंडळी होती. पण नाटक बसवण्यापेक्षा जास्त चर्चाच खूप व्हायच्या. तिथं मला दिलीप पाटील भेटला, ओळख झाली. मग कालांतराने आम्ही छान मित्रही झालो. आणि मग मी नंतर मग
काही कारणास्तव मी इंडस्ट्रीमध्ये बिझी झालो व्यावसायिक क्षेत्रात, तेव्हा मात्र माझं इकडे येणं किती झालं. प्रयोग केले ते कुणीतरी आहे ते प्रयोग किती केले तुम्ही? नाही, ज्या नाटकासाठी मी आलो होतो स्पर्धेला बसवायला, वेगळंच नाटक होतं. ते नाटक काही बसलंच नाही, हे दुसरंच सुरू झालं. हे दुसरंच सुरू झालं. मग मी व्यावसायिक याच्यात बिझी झाल्यावर परत एकदा मला सिडको आर्टिस्ट कमांडकडनं बोलावून आलं की नाटक बसवायला येणार का. त्या दरम्यान दिलीप पाटीलने मला सांगितलं की तू एखादं नाटक माझ्यासाठी का नाही करत. म्हटलं पैसे घालशील, घालशील. म्हटलं तुला उत्तम प्रोडक्शन देतो, जे मी फार पूर्वी व्यावसायिक याच्यावरती केलं होतं. माझी सुरुवात अशी झाली की मी सुरुवातीला सगळेच रिप्लेसमेंट भूमिका खूप केल्या. ते सांगायचं राहिलं. मी जेव्हा पहिल्यांदा रिप्लेसमेंट केली, कोणाची केली? मी सुरुवातीला केली करता करविता नावाचं नाटक होतं. त्याच्यामध्ये रमेश देव, सीमादेव, राजन तांबळे, मिनल परांजपे, सुमंत मस्तकार, खूप मोठी स्टारकास्ट होती. कोणाचा बदली रोल केला तुम्ही? हरीश तुळसुलकर. तत्पूर्वी थोडासा विषयांतर करतो. सुधाताईंच्या शिबिरामध्ये मी जेव्हा भाग घेतला आणि तिथे मला माझं पहिलं बालनाट्य फोनने वाजवला बेंडमाया. त्याच्यामध्ये मी एका पळवून आणलेल्या मुलाची, एका दादाने आम्हाला पळवून आणलेलं असतं आणि त्याची सुटका ही मुलं करतात. त्या काळात प्राधान्याने बालनाट्य खूप चालायची. सुट्टी असली की तिथे वंदना विठणकरची बालनाट्य चालायची, चंद्रशालाची चालायची, सुरुवातांची नाटक. आणि तेव्हा बालनाट्य सुद्धा व्यावसायिक दर्जाचं असायचं. उत्तम दर्जा असायचा, उत्तम नेपथ्य, लाईट. कारण बालनाट्य ही त्या काळातली खूप फेमस बालनाट्य सादर केलेली आहे. तर तेव्हा मी त्या नाटकात, मग मी बऱ्याच सुधातांच्या नाटकात रुळलो. तिथे लक्ष्मीकांत बेर्डे होता, निवेदिता जोशी होती आणि लिटिल थिएटरनी व्यावसायिक रंगभूमीला खूप नावं असलेली कलाकार आहेत. म्हणजे ज्यांची सुरुवात लिटिल थिएटरमध्ये, म्हणजे जेव्हा मला इतिहास कळला तेव्हा असं कळलं की डॉक्टर काशीनाथ घाणेकर त्या नाटकाचे पहिले हिरो मधुमंजिरी आणि चेटकिंग, पहिलं बालनाट्य, त्याच्यामध्ये ते हिरो होते. भावनाबाई होत्या, भक्ती बर्वे इनामदार, नंतर लक्ष्मीकांत बेर्डे, जयंत सावरकर, विजय सोनाळकर, खूप अशी मोठी मोठी नावं आहेत की त्यांनी बालनाट्यातून सुरुवात केली. पुढे ते नावारूपाला आले, खूप मोठे व्यक्ती बनल्या, स्टार बनले. तर त्याच्यातनं जेव्हा हळूहळू काम करायला लागलो तेव्हा मग व्यावसायिक रंगभूमीवरती माझा जन्म झाला. मग व्यावसायिक रंगभूमीवरती मी पहिलं नाटक केलं हरीश तुळसुलकरचा रोल, रिप्लेसमेंट. तर म्हटलं चला सुरुवात आहे, करून बघू. तेव्हा काही मी याच्याकडे व्यावसायिक करेन या नजरेने. भारत बिजलीमध्ये मी मशीन डिझायनिंगचं काम करत होतो. बँकेमध्ये काम करायचे. रादर त्या लोकांसाठी कोटा होता, गव्हर्नमेंटमध्ये राखीव जागा असायची बँकेत. आणि मग प्रयोगाला वगैरे ते सोडायचे. दौऱ्याला मात्र त्यांना रजा घ्यावी लागायची, मलाही रजा घ्यावी लागायची. पण मग पुढे मग जेव्हा असं मला कळलं की आता व्यावसायिक रंगभूमीवरती मी बऱ्यापैकी माझं नाव झालंय, मी पैसा कमवू शकतो आहे, पण मग आता करावं, डेअरिंग करून तर बघूया. नोकरी सोडली. मग नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ मी व्यावसायिक रंगभूमीवरती काम करायला लागलो. मग मी करता करवितामध्ये काम केलं. मला वाटतं मी 2 दिवसाच्या नोटीसवरती ते काम केलं. रिप्लेसमेंट रमेश देव, सीमादेव होते, त्यांचे काहीतरी 20-25 प्रयोग झालेले होते. आणि मग अचानक मला विचारल्यावर मी म्हटलं चल रिप्लेसमेंट करून ते केलं. आणि मी म्हणजे एंट्री रंगमंचाची एंट्री करेपर्यंत रमेश देव, सीमादेव आजच्या भूमिका कोण करणारे काहीच माहिती. मला फक्त सांगण्यात आलं होतं की प्रयोगाच्या 2 तास आधी तू ये. 2 तास मी आधी गेलो की यांच्या बरोबर त्याला हे करू, पण ती रिहर्सल काही झाली नाही. थेट प्रयोगाला सुरुवात झाली. आणि प्रयोग संपल्याच्या नंतर त्या नाटकातला मला किस्सा आठवतो. त्यातली जी सून आहे ती शेवटी घर सोडून जाते. सासऱ्यांची त्याच्यावरती खूप वाईट नजर असते आणि त्या काळात ते खूप एका सत्य घटनेवरती आधारलेलं होतं. आणि रमेश काका खूप छान काम करायचे, खलनायकी भूमिका होती. तर त्या नाटकामध्ये त्या नाटकाच्या शेवटी
ती मुलगी अपंग होते. बरं. म्हणजे या रमेश काकांचं जे कॅरेक्टर गैरकृत्यामुळे. ते गैरकृत्यामुळे ती अपंग घरातून व्हायचं. बाहेर पडते आणि तिचा ऍक्सिडेंट होतो बरं. आणि मग तिचे पाय जातात. पण मी त्याच्यामध्ये धाकट्या दिराची भूमिका करत होतो बरं. आणि रत्नाकर मतकरींनी ते नाटक लिहिलं होतं आणि मी त्याच्यात जेव्हा काम केलं तर शेवटी ते घर सोडून निघून जाते. ती म्हणते तुम्ही काय मला सांभाळणार, माझा नवराच असा आहे, मी अपंग असले तरी मी स्वतः छान जगू शकते. आणि मी जाते. ती मंगळसूत्राशी त्या नवऱ्याच्या टाकून जाते. पायावर फेकते आणि ती निघून जाते. मग मी जायला निघतो तेव्हा सीमाताई मला विचारते. त्याच्यात सीमाताई आणि रमेश काका माझे आई वडील होते. ते त्यांनी ते मंगळसूत्र नेमकं माझ्या पायावरती पडलं. अच्छा. प्रयोग चालू असताना त्यावेळेला मला काही सुचलं माहित नाही, पण म्हटलं असं जर तुडवून गेलो, बाजूला टाकलं तर त्या मंगळसूत्राचा अपमान होईल. म्हणून मी ते मंगळसूत्र उचललं, असं थोडंसं बघितलं आणि मी जायला निघालो. म्हटलं असं ठेवायचं कुठे, म्हटलं काय त्यावेळेला प्रसंगावधान मला सुचलं. ते मी गेलो तर ते रमेश काका बघत होते, मला खुणवत होते. ते मंगळसूत्र जर मी घेऊन वहिनीच्या मागे गेलो तर अर्थ वेगळा मिनिंग लागतो त्याचा. पण माझा तो अर्थ व्यक्त डोक्यात नव्हता. माझं फक्त एकच पायावर पडलेलं मी असं कसं काय तुडवून जाऊ. आणि त्यात मी वहिनीच्या बाजूनी असतो त्या नाटकात. तर मी असं गेलो आणि सगळे मला इतर कला तामाणे सुमन मस्तका खाली टाक खाली टाक खाली टाकते. मला काही कळे ना की हे लोक असं काय म्हणतात. मी गेलो. मग ती सीमाताई मला विचारतात तू कुठे चाललास. मग मी सांगतो वहिनी अपंग असताना जगू शकते, मग मी का नाही. पिंजऱ्यातून बाहेर पडणाऱ्या पक्षाला सारं आभाळ मोकळं असतं, फक्त त्याला पिंजरा तोडायचं धैर्य लागतं. आणि मी ते आईच्या मग सीमाताईंचा हात पुढे केला, तिच्या हातावरती ठेवलं, मूठ टाकली आणि तिच्या पाया पडून गेलो. तर सीमाताई क्षणभर अशा ह्या झाल्या, त्याच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. आणि जसा प्रयोग संपला तसे लोक आतमध्ये भेटायला आले. माझा तर काय पहिलाच प्रयोग होता, त्यामुळे माझं कौतुक होण्याचा काही प्रश्न नव्हता. पण लोक रमेश काकांना सीमाताईंना भेटायला यायचे. आल्यावर मग ते भेटायचे. मग माझ्याकडे लक्ष दिलं म्हणजे तुमची भूमिका छान झाली बरं का. मला ते पुढे पुढे मग गमतीत मला रमेश काका म्हणायचे तू आमच्या बाजूला उभं राहत जाऊ नको रे. गंमत करायचे. पण पुढे आमची छान दोस्ती झाली. मग दुसऱ्या दिवशी रमेश देव जेव्हा आले, हा प्रसंग काय घडला तो मला माहित नाही. मग सीमाताईंनी बहुतेक गाडीत न जाताना त्यांना सांगितलं असेल की अशा अशा त्या मुलाच्या हात न कडे. दुसऱ्या प्रयोगाला गडकर रंगातला प्रयोग होता तेव्हा ते आले, म्हणाले अरे तो काल नवीन आलेला मुलगा रवीची भूमिका केली, कुठे आहे तो, त्याला इकडे. पाठीवर ते हात ठेवला आणि मला म्हणाले काल तू मुद्दाम केलीस, नकळत केलीस माहिती नाही, पण काल तो प्रकार केलास ना, हे दिग्दर्शकाच्या हातूनही चुकलेली गोष्ट आहे. म्हटलं ते माझ्या पायावरतीच पडलं आणि ते मला एकदम असं काय मी तुडवून जाणार. म्हटलं योग्य व्यक्ती आहे, माझी आईच आहे, तिच्याच हातात द्यावं. हे कुठेही स्क्रिप्टेड नव्हतं. याची कुठेही डायलॉग लिहिले गेलेलं कुठेही नाही, कुठेही दिग्दर्शकाने सांगितलेलं नव्हतं, कोणी दिग्दर्शकाने सांगितलेलं नव्हतं. मुळात मी ओरिजिनल नव्हतोच. 2 दिवसाच्या तालमीमध्ये मला कमलाकर सरांनी दिवशी बोलवलं. त्यामुळे ठीक आहे तू बालनाट्यात काम केलंय असं बरोबर काय काय होतं ते सांगितलं. त्याच्यानंतर हरीश तुळसुलकरनी माझी 1 दिवस रिहर्सल घेतली आणि 2 दिवस आधी बोलवलं होतं, पण कोणी आलंच नाही रिहर्सलला. पाठांतर मी केलेलंच होतं. रमेश काकांनी सांगितलं फार छान काम केलंस तू, मला काल हिने सांगितलं जातं. एखाद्या पुरस्कारासारखी दाद आहे. हो, तर मला खरं तो मोठा पुरस्कार आहे. एवढ्या मोठ्या थोडंसं आडवेन इथे, तुम्ही हे सगळं अभिनयात तुमचे कलागुण सिद्ध करताना तुम्हाला बजाज, एमएटी, सुपर रिन, विम अशा अनेक जाहिराती सुद्धा मिळाल्या. हे जाहिरातीकडे कसं काय तुमचं वळण झालं. व्यावसायिक नाटकात काम करता करता मी थोडस एका प्रोजेक्ट करता जेव्हा गेलो तेव्हा मला त्यावेळेला काहीतरी 3-4 नाटकं म्हणजे एका वेळेला चालू होतं. सविता दामोदर परांजपे होतं, उघडले स्वर्गाचं दार रीमा लागून सुधीर जोशी असताना. नंतर मी उघडले स्वर्गाच्या दार मध्ये मी बाळ कोल्हटकरांची रिप्लेसमेंट केली. का त्यांना नाही, त्यांची तब्येत बरी नव्हती त्या काळात. त्या काळामध्ये आणि ते भूमिकेकरता शोधत होते.
तर त्याच्या आधी जेव्हा एक नाटक केलं होतं त्या नाटकात काम करणाऱ्या ज्या बाई होत्या त्यांनी सांगितलं की हा मुलगा चांगला यायला करा. तुम्हाला ती मूवी हा म्हणून मग ती आणि बघितलं की याची वाणी स्वच्छ आहे, ब्राह्मण असल्यामुळे वाणी स्वच्छ होती, तर हा बोलेल ते. पण ते नाटक म्हणजे उत्कृष्ट नमुना. असं नाटक मी आजतागायत मी केलेलं नाही. तुम्ही केलेल्या नाटकामध्ये तुम्हाला सर्वात आवडलेलं नाटक कुठलं, ज्यात तुम्ही भूमिका केली? उघडले स्वतःला. म्हणजे तशा माझ्या सगळ्याच भूमिका चांगल्या, कारण सगळ्यात प्रमुख भूमिका होत्या. फक्त रिप्लेसमेंट केल्यामुळे थोडंसं नुकसान झालं. कालांतराने मी रिप्लेसमेंट शोधणं बंदच केलं. म्हणजे त्यावेळेलाही मला चारचौघीला सुरुवातीला विचारलं होतं, पण मी रिप्लेसमेंट सुरुवातीला विचारलं होतं, पण एका नाटकातले 2 कलावंत नको. आसावरी जोशी होती त्याच्यात. एका नाटकातले 2 कलावंत नको, कारण आमचंही नाटक नुकतंच ओपन झालं होतं. प्रतीक्षा लोणकर कोण होतं? प्रतीक्षा लोणकर, वंदना गुप्ते, सुनील बर्वे होता तेव्हा. तगडी टीम होती. माझाही एका रोल करता विचार चालला तर जो प्रबोध कुलकर्णींनी केला. तर पण ते एका नाटकातले 2 कलावंत घेतलं तर नाटक मरेल वगैरे असं ते काय पॉलिटिक्स असेल, मला त्याच्यात काय पडायचं नाही. पण मी केलं नाही. पण नंतर मला रिप्लेसमेंट करता विचारलं तेव्हा मी म्हटलं मी रिप्लेसमेंट नाही करणार. ओरिजिनल करता तुम्ही. मराठी कलावंतांना हिंदी नाट्यसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी वचकून आहे असं आम्ही ऐकून आहोत. खूप. खरंच तसं असतं का? हो. सांगा जरा एखादं उदाहरण सांगा. म्हणजे जेव्हा मी पहिली सिरियल जी प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून केली, त्याच्यामध्ये मी कास्टिंग पण करायचो. कारण हिंदीतले काही मी हिंदीवरती फार काम केलं नसल्यामुळे मला हिंदीतले कलाकार नावं माहिती होते. की मालिका केल्या तुम्ही हिंदीतल्या? नाही, मालिका नंतर केल्या. त्याच्या आधीचा काळ तो. पण तेव्हा एखाद्या भूमिकेकरता बरं तेव्हा काय 13 भागांच्याच मालिका, 13 एपिसोड. तर ते कास्टिंग करताना ते म्हणाले कोई है क्या अच्छा आर्टिस्ट, ते विचारायचे. मग मी नाटकामध्ये काम करत होतो. त्यातल्या त्या भूमिकेला सूट होणारे कलावंतांचं मी नावं घ्यायचो. असं करता करता त्या हिंदी मालिकेत जवळजवळ 80% कलाकार मराठी होते. त्यातल्या नंतर पुढे खूप मोठमोठे स्टार झाले. मी आता नावं घेत नाही. म्हणजे यात तथ्य आहे हिंदीतले. तर जेव्हा रमेश भाटकर तिथे आला आणि रमेश भाटकर एक सीन द्यायला गेला होता, तर तो आमचा मेकअप पण गेला आणि म्हणाला दादा ग्लिसरीन नको म्हणाला, नॅचरल करायचं. नॅचरल. तर तो नवीन निश्चलचं बघत होता. मीनवाईल नवीन निश्चलची माझी ओळख झाली होती. तर मला म्हणाला की कोण बंदा कोण आहे. एक सीन झाल्यावर ग्लिसरीन नाही लगा रहा है. त्याची एक रिॲक्शन होती अशी की ग्लिसरीन नाही म्हणजे काय, असं ते रिॲक्शन होती त्यांची. आणि मग तो म्हणाला की कोण आहे बंदा. आणि रमेशने 3 टेक दिले विदाउट ग्लिसरीन आणि 3ही वेळेला त्याने डोळ्यातनं पाणी काढलं. तर तो म्हणाले बढ़िया आर्टिस्ट है यार, कौन है ये, मतलब मेरे साथ में काम करता है मराठी स्टेशन, फ्यूचर ब्राइट है बोला इसका. नंतर बरेच मराठी कलावंत आले. म्हणजे राजशेखर आले, त्याच्यामध्ये मोहन कोठीवान, विजय कदम, खूप मराठी कलावंत आले. तो प्रोड्युसर मला म्हणायचा की तुमको क्या दुसरा आर्टिस्ट मिळता नाही आहे क्या. टीनू आनंद त्याच्यात काम करायचे. अच्छा. शहनशाह वगैरे, अमिताभ बच्चन घेणारे. ते म्हणाले अरे डायरेक्टरला, तो प्रोड्युसरला म्हणाला अरे तेरे को मालूम है मराठी स्टेज के आर्टिस्ट कितने तगड़े होते हैं. अरे वो तो 24 घंटा नाटक और एक्टिंग ही करते रहते हैं. हिंदी में ऐसे आर्टिस्ट तेरे को मिलेंगे नाही. आणि खरं आहे मराठी कलावंतांना खूप आदराचं स्थान आहे. हिंदीवाले घाबरतात. वचकून तेच म्हटलं, ते वचकून असतं. कारण आपल्याला मोठमोठे डायलॉग पाठ करायची सवय आहे. हिंदीतल्या लोकांना तेवढी सवय नाही, कारण तो मीडिया वेगळा आहे. 1-2 डायलॉग पाठ केले चलो ओके चलो करतो. पण हिंदीतही असे काही नामवंत कलावंत आहेत की ज्यांचं असं सीनच्या सीन पाठ आहे, एकेका टेकमध्ये ओके देतात. खूप असे हिंदीतले पण कलावंत. प्रश्न असा असेल, तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या मराठीतल्या सुपरस्टार बरोबर काम केलेलं आहे, कसा होता तो अनुभव? मी लक्ष्मीकांत बेर्डेवर आम्ही बालनाट्यात काम करायचो. सुद्धा त्यांच्या बालनाट्यात ते नाईट बद्दल काहीतरी तुम्ही मगाशी बोलला, सांगा ना ते आमच्या. आम्ही एका नाटकात काम करत होतो, आबाबा विठोबा बोलू लागला. खूप छान नाटक होतं ते. निळकंठ नांदुरकर लेखक होते आणि सुद्धाताईच नाटकं बसवायच्या ते. तर त्या नाटकामध्ये म्हणजे आम्हाला 5 रुपये नाईट असायची बालनाट्य. किती वर्षापूर्वीची घटना आहे? मला सालला आठवत नाही, पण तरी 70-75-70चं दशक, 70 ते 80च्या दरम्यान असेल. तर आम्हाला 5 रुपये नाही. 5 रुपये नाईट
₹5 नाही, पण ते ₹5 म्हणजे असं मानाचं असायचं. तेव्हा काही व्यावसायिक नाट्यात काम करणं असं नव्हतं, बालनाट्य म्हणून सुद्धा ते मला खाऊला पैसे द्यायचे. आणि लक्ष्मीकांत थोडा सिनियर होता, त्याच्यामुळे त्याला ₹10 नाईट मिळायचे. मग काही दिवसांनी तो गमतीत म्हणायचा. मग त्यांच्यात मी बरीच नाटकं केली आहे. अल्लाउद्दीन, जादूचा दिवा, आगपेटीतला राक्षस, चिमणराव, गुंड्याभाऊ, अशी बरीच. म्हणजे त्यांची कुठलंही बालनाट्य आलं बरं, त्या काळात आमची सगळ्यांची सगळी नाटकं पास आहे, अख्खं नाटक पाठ असायचं. जर इकडे प्रयोग असतील तिकडे प्रयोग असतील तर आज तू अल्लाउद्दीन मध्ये जायचं, तू आगपेटीतल्या राक्षस मध्ये जायचं. त्याच्यामुळे आमची सगळी नाटकं कुठल्याही नटाने कुठलीही भूमिका, मग ती हिरोची असो किंवा त्याचा चपरासीची असो किंवा खलनायकाची असो, पण तर भूमिका आम्ही करायला जायचो. तर तेव्हा ₹10 ₹5 अशी नाईट होती. तर लक्ष्मीकांत सुद्धा त्यांनी म्हणायचा, सुद्धा ते काय मुलांना ₹5 नाईट देत आहो, जरा करा. तर सुद्धा ते म्हणायला बरं 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 करते. मग आम्हाला 10 केली तेव्हा लक्ष्या म्हणायचं की मग त्यांना 10 तर मी सिनियर आहे तर मला 15 करा. आपोआप त्याचं इन्क्रीमेंट, त्यामुळे आपोआपच त्याचं इन्क्रीमेंट व्हायचं. पुढे हाच फंड त्यांनी चित्रपटसृष्टीतही वापरला, अशोक सराफांबरोबर. हा तर ते पुढे मग त्यांनी हाच फंड वापरून त्यांनी ते पुढे कळलं की आता यायचं. मग तो बरं स्वतः बरोबर तो इतरांचेही पैसे वाढवून, चांगली गोष्ट आहे, सकारात्मक आहे, सकारात्मक आहे. आणि त्याच्यामुळे जी काही पूर्वी जी पैसे मिळत होते मराठी रंगभूमीवरती किंवा चित्रपटामध्ये, त्याच्या मानानं मग हळूहळू ते ग्रँजर आलं, मग नवीन नवीन टेक्निक आलं. आणि आता मराठी चित्रपट हे परदेशात शूटिंग, परदेशात रिलीज, या सगळ्या घटना आता आवाक्यात आलेल्या आहेत. पण पूर्वीच्या नटांनी खूप, म्हणजे मला एक गंभीर प्रश्नाकडे तुमचं लक्ष वेधायचं. तुम्ही कलावंत म्हणून अनेक वर्ष कलावंत, संकलक, जाहिरातीत काम करणारे, मालिका, चित्रपट, नाटक, सगळ्यांमध्ये तुमचा स्वतःला तुम्ही सिद्ध केलं आहे. अलीकडे किंवा तुमच्याही काळात किंवा आमच्याही काळात किंवा याच्या पुढे काळात असं आपल्याला पाहायला मिळतं की एखादा ज्येष्ठ कलावंत वयाने, अनुभवाने, उतारवयाकडे झुकलेला, तर त्याच्या उतारवयात त्याची हलाखीची स्थिती असते. म्हणजे एखाद्याचीच असते असं नाही, पण अनेकांची असते किंवा अनेकांची नसते सुद्धा. पण असं बऱ्याचदा वाचायला मिळतं, पाहायला मिळतं की मग कलाकारांच्या संघटना एकत्र येतात, मग त्याच्या शेवटच्या त्या उतारवयीन जीवनासाठी पैसे काढा, निधी गोळा करा, सरकार दरबारी काहीतरी खेटे मारा, प्रस्ताव द्या. तुमच्या नाट्य निर्मात्यांच्या संस्था असतील, कलावंतांच्या संस्था असतील, बॅकस्टेज आर्टिस्टच्या संस्था असतील, तर यांनी काहीतरी मदत करा, असं काहीतरी हे प्रकार होतात. मला असं म्हणायचंय, ज्यावेळी तुम्हाला कलावंतांचा उमेदीचा काळ असतो, एक बऱ्यापैकी पैसा मिळत असतो, तर त्यावेळी आपल्या उतारवयाचं नियोजन का केलं जात नाही? याच्यापेक्षा काही वेगळे असेल, करतही असतील अनेक लोक, केले असेल. तुमचा अनुभव काय सांगतो याच्याबद्दल? अनुभव असा आहे की त्या काळात पैसे फार मिळायचे नाही. कंपनी असायच्या, नाट्य कंपनी असायच्या, त्यामुळे प्रत्येक कलाकाराला त्या संस्थेची नाटकं किंवा सिनेमे येतील त्याच्यामध्येच काम मिळायचं. मग काही सुरुवातीला जे नवोदित होते ते पुढे कालांतरानं मोठे झाले. सेव्हिंग करत नाही असं नाही आहे, पण सेव्हिंग करायला तितके पैसे मिळायला हवे. पैसे तर मिळाले पाहिजे. बरं, आमचं जे काम आहे म्हणजे कलावंत हे मी तर विडबिगार म्हणतो, रोजंदारीचं काम आहे. असा शब्द का वापरतो नाही, हातावरच्या तुम्हाला कलावंतांना, बॅकस्टेजवाल्यांना, कलावंत तसं नाही, बॅकस्टेजवाले जर ते त्याला एक असा खरा दर्जा यायला पाहिजे. एक त्याचं नोकरी करणाऱ्यांना कसं असतं, पेन्शन असतं, त्यांची काही सिक्युरिटी असते, ग्रॅज्युएटी असते, फंड असतो, तसं या क्षेत्राला नाही आहे. असं नाही. त्याच्यावरती आत्ता तरी बऱ्यापैकी तशी सुधारणा झाली आहे, पण ठोस याला व्यवसायाकडे कोणी पाहत नाही. व्यवसाय म्हणून जेव्हा याला बघाल तुम्ही, याच्याकडे एक इंडस्ट्री म्हणून बघाल, त्यावेळेला तिथं काहीतरी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. आता त्या मानानं आताची जी पिढी आहे ती जरा विचारी आहे. त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला जी कलावंत काम करत होती त्यावेळेला एवढा जमाना बदलेल अशी त्या कलावंतांना कल्पना नव्हती.
पण काही लोक सुस्थापित आहेत की अजूनही आम्ही त्यांच्याबरोबर कामं करतो. त्यांचं नियोजन चांगलं असेल कारण त्यांना पैसे ते या प्रमाणात मिळत असतील. ज्यांना नाही मिळाले त्यांनी तरी पण त्यांची कुटुंब त्यांनी सांभाळलेली आहेत. त्यांच्यातली खूप कलावंतांची मुलं पुढे नावारूपाला आलेली आहेत आणि शेवटी हा व्यवसाय आहे. तेही आहे ना. हा. त्याच्यावर उतार सगळे त्याच्यावर परिणाम करणार. घोडा आहे, एखादा घोडा पळायला लागला की त्याच्यावरती पैसे लावतात आणि हरला की मग तो जसा म्हातारा होतो तसा होतो. प्रत्येक क्षेत्राला ते आहेच की. असे या नाट्य क्षेत्रातच असं नाही आहे. काही तुम्ही धंदा घेतलात, व्यवसाय मुळात अस्थिरच आहे. टचवूड आय एम स्टील वर्किंग विथ, म्हणजे मी खूप जुन्या कलावंतांबरोबर काम केलं आहे. जसे प्रभाकर पणशीकर आहेत, श्रीकांत मोघे आहे, विक्रम गोखले आहेत, मोहनदास सुट्टणकर आहे, बाळ कोलटकर आहे, खूप बडी नाव आहे. खूप दया डोंगरे असतील. खूप त्यावेळेला म्हणजे त्यांची नाटकं विंगेत उभं राहून बघूनही ते लोक शिक्षित स्कूल होतं. ते स्कूल सतीश दुभाषी, अरुण सरनाईक हे असे जवळून बघायला मिळाले. काही लोकांबरोबर काम करता आलं. माधव वाटवे आहेत. खूप म्हणजे जिवंत जो अभिनय किंवा भाषा, उच्चारण, प्रेक्षकांशी मंत्रमुग्ध होऊन त्यांची नाटकं बघायची. आम्ही तर विंगेतनच बघायचो. त्याच्यामुळे ते मोठं स्कूलच आम्हाला मिळालं जे आम्हाला कुठल्याही विद्यापीठात मिळालं नसतं. तसे नियोजन वगैरे आता करतात. आता पुरेसा पैसा मिळतो, गाड्या आहेत, स्वतःच्या व्यायामावरती लक्ष आपण दिसावं कसं, जागरूकता आली. हा, आणि आता थोडी सिस्टीम आलेली आहे. व्यायाम करता ना? हो, मी रेग्युलर पहाटे 5ला तुम्हाला इथेच मी फिरताना दिसेल. 5-5:30ला एक तासभर मी. आणि मी इव्हन शूटिंगच्या निमित्तानं परगे देशात गेलो किंवा इकडे बाहेरगावी गेलो नाटकाच्या दौऱ्यावरती की मी सकाळी उठून फिरायला जातो. संजय, इतका प्रदीर्घ काळ आपण या सगळ्या क्षेत्रात आपण संकलन असेल, अभिनय असेल, जाहिराती असतील, मालिका असतील, आपल्या लक्षात राहणारी कामं, मग ती जाहिरातीची असतील किंवा मालिकांची असतील, याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? माझ्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनाच माहिती आहे. कारण मी इतकं काम केलंय, मला काही तर आठवतही नाही. म्हणजे मी जाहिरात क्षेत्रात काम केलंय, कॉर्पोरेट फिल्म्स बनवल्या आहेत, माझं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्याच्यातर्फे मी दूरदर्शनला काही सिरियल केले आहेत, जाहिराती केलेल्या आहेत मेन मॉडेल म्हणून. उदाहरणार्थ विम बार आहे, बजाज एमएटीचा मी मेन मॉडेल आहे. बरोबर. मी रिनच्या ॲड केल्या आहेत, सुपर रिनच्या ॲड केल्या आहेत, व्हीलच्या ॲड केल्या आहेत, स्मॅश टी शर्टच्या ॲड केल्या आहेत. जिथे जिथे मला या क्षेत्रामध्ये वाव मिळेल, म्हणजे फक्त अभिनय हा एकच नाही. जर अभिनयाचं काम नसेल तर मी डायरेक्शनकडे जायचो. मग तिथे गेलं तर मग प्रोडक्शन सांभाळायचो. मग मी संकलन करायला लागलो. मग स्वतः निर्माताही बनलो. म्हणजे या व्यवसायातलं असं एकही ठिकाण नाही आहे जिथे तुम्ही की जिथे मी हात लावलेला नाही किंवा माझ्या हातनं एखादी वस्तू राहिली आहे असं काही नाही आहे. फक्त आता बिग बजेटचं पिक्चर बनवायचं तेवढं तर इच्छा आहे. पण तेवढे पैसे कमवले तर, नशिबाने दिले तर. पण असं विशिष्ट गोष्ट आवडते असं काय नाही. जेव्हा मी नाटकात काम करत होतो, बालनाट्यात काम करत होतो, तेव्हा बालनाट्य एन्जॉय करायचो. त्यावेळेला एक संस्कार असायचे. बालनाट्याच्या माध्यमातून मुलांना एक संस्कार दिले जायचे किंवा चांगल्या गोष्टी वगैरे. तुफान बालनाट्य म्हणजे व्यावसायिक नाटका इतकीच तुफान गर्दी असायची. आणि बालनाट्याची ही सगळ्या संस्था होत्या नामांकित. शोभाताईंची संस्था होती, रत्नाकर मतकरांची होती, सुधाताईंची होती, चंद्रशालाची संस्था होती. मोठ्या मोठ्या संस्था होत्या आणि सगळ्यांची नाटकं तुफान चाललेली असायची. कारण सुट्टीतच असायचं. त्यामुळे त्या काळात बालनाट्य आवडायचं. मग व्यावसायिक रंगभूमीवरती आलो. मग व्यावसायिक रंगभूमीची नाटकं आवडायला लागली आणि माझ्या सुदैवानं मला खूप मोठ्या मोठ्या नटांबरोबर काम करायला मिळालं. हे मी परमेश्वराचे आभार मानतो. मग जेव्हा मी जाहिरात क्षेत्रात आलो तेव्हा एक नवीन आव्हान म्हणून तो बिझनेस स्वीकारला. त्यातला खाणा खुणा शिकलो. खाचाखोचा काय आहे ते कळायला लागलं. संकलन काय असतं. म्हणजे त्या काळामध्ये हे होतं, बीटाचे आधी लो बँड होतं. मग लो बँडच्या नंतर हाय बँड झालं, मग बीटा झालं. आता तर सगळं डिजिटल मीडियावरतीच जातो. म्हणजे
जसजसं फॉर्मॅटमध्ये बदल होत गेला तसतसं माझ्यातही बदल होत गेला. ॲडव्हान्स काय काय शिकता येईल, मग मी लाइटिंगही करतो, सगळंच. सगळं म्हणजे माझ्याकडे VHS कॅमेरा होता, मी शूटिंग करायचो, लग्नाच्या व्हिडिओ शूटिंग काढायचो मित्रांच्या. एक पॉकेट मनी सुटायचा आणि थोडंसं फिल्मी शूटिंग करायचो. म्हणजे जे ट्रायपॉडवरती ठेवला कॅमेरा आणि इथं लग्न तसं नाही, मी लाजवाम चालू असताना खालनं वगैरे असं फिल्मी शॉट बीट घ्यायचं. त्या एक एक घटना जसजसं मी करत गेलो तसतसं मला आवडायला लागलं. चित्रपट माध्यम आवडायला लागलं. काही असं सोडलं नाही की घेतलं नाही. आणि माझी परमेश्वराजवळ इच्छा आहे, या लाईनीमध्ये स्ट्रगल खूप आहे. स्ट्रगलिंग आहे. तुम्हाला जी नुसती चमक धमक वगैरे दिसते तसं काही नाही आहे, म्हणजे आहे, पण त्यामागे कष्ट खूप आहे, मेहनत आहे. आणि तुम्ही स्वतःहून इंटरेस्ट घेऊन जर तुम्ही या क्षेत्रात व्यवस्थित स्वतःला सांभाळलं तर तुम्ही पैशाचं नियोजनही करू शकता, तुम्ही नाव कमवू शकता. शेवटी नशीब आहेच, पण मेहनतीला कमी पडू देऊ नका. पर्याय नाही, मेहनतीला पर्याय नाही. तुमचं नियोजन तुम्हालाच करायचं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये यशही मिळवायचं आहे. आम्हाला मिळत गेलं. आता थोडंसं नवीन पिढी येते आहे. आमच्याकडनं काही शिकता आलं त्यांना किंवा आम्हाला काही शिकवता आलं तर आम्ही जरूर आनंद घेऊ त्याचाही. पण या क्षेत्रासाठी माझा जन्म झाला का नाही मला माहीत नाही, पण या क्षेत्रातच मला मरण यावं, म्हणजे मी दुसरा विचार करू शकत नाही. संजयजी, ही सगळी माहिती आपल्या नव्या शहरच्या वाचकांना तुम्ही अगदी खिलाडू वृत्तीने आणि दिल खोल के दिली, त्याबद्दल आपले आभार. तुम्ही मला थोडंसं का होईना सांगायची संधी आपलं नवे शहर यांच्या माध्यमातून मला दिली. तुमच्या पुढचे कार्यक्रमाकरता माझ्या शुभेच्छा आणि माझी मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.